प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा विवाह सोहळा संपन्न होतोय। ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा हा विवाह सोहळा जो आहे त्यामध्ये खास आकर्षण जे पाहायला मिळते ते खरं तर या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हे रुखवत जे मांडलेलं आहे त्यामध्ये पारंपरिक साज जो आहे ग्रामीण भागातला तो दाखवण्यात आलेला आहे। आणि विवाह जमण्यापासून तर विवाह पूर्णपणे पार पाडेपर्यंतचे सर्व देखावे जे आहेत ते या रुखवतात मांडण्यात आले आहेत। त्यासोबत अनेक खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी अशा पद्धतीने सजवण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत जे या सगळ्या याची मांडणी केलेली आहे रुखवताची ते प्रकाश पारखे आपल्यासोबत आहेत। खरं बघितलं तर यामध्ये पारंपरिक पद्धतीचा जो साज आहे तो दिसून येतोय। अनेक देखावे जे आहेत ते ग्रामीण भागातले आहेत। हा ग्रामीण टच आहे। काय आकर्षण वाटतं कारण लोक आणि महिला जास्त करून पाहायला येतात। खरं तर अलीकडे लग्नाचा ट्रेंड बदलत चालला आहे, पण खरं तर पारंपरिक ज्या गोष्टी होत्या त्या पारंपरिक गोष्टीसुद्धा ज्याला म्हणतो की हृदयाला टच करणाऱ्या त्या गोष्टी होत्या। आणि मला असं वाटतं की माझ्या या प्रयत्नातून पुन्हा एकदा त्या ग्रामीण भागाकडे मुलांनी, मुलींनी, युवतींनी, युवकांनी पाहावं। कारण तो काळच असा होता की ज्या काळामध्ये नऊवार साडी, धोतर, सदरा घातलेली माणसं, टोपी घातलेली माणसं किंवा फेटा घातलेली माणसं, पण त्यांचं एकंदरीत बिहेवियर असं होतं की ते खरं तर आता मुलांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे। आणि मला असं वाटलं की त्याचा एक छानसा जरिया आहे, त्याचं एक माध्यम आहे हा रुखवत। आणि मला असं वाटलं की यामध्ये अगदी मुलगी पाहणं, ज्याला वधूपरीक्षण म्हणतो आपण, त्या वधूपरीक्षणापासून मग मेहंदी काढणं, साखरपुडा होणं, त्यानंतर हळद होणं, मिरवणूक निघणं, मेकअप करणं, त्याची लग्नाची एक छानपैकी मिरवणूक, लग्न समारंभ, पाठवणी, अगदी डोहाळ्या जेवणापर्यंत या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अगदी विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे। उद्देशच असा आहे की भावी पिढीला हे सगळं कळावं, त्यांच्यापर्यंत जावं की माझा महाराष्ट्र यापूर्वी कसा होता। आता जो ट्रेंड बदलला आहे तो ट्रेंड जरी बदललेला असला तरी तो मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत तो पोहोचावा की माझा महाराष्ट्र खरंच भूतकाळामध्ये कसा होता आणि तो पुन्हा एकदा त्याच्याकडे आदराने सगळ्यांनी पाहावं यासाठीचा माझा प्रयत्न आहे। हा जी संकल्पना जी आहे तुम्ही प्रत्यक्षात उतरवलेली आहे। अनेक विवाह होतात, मग कशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं रुखवत मांडण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यात? खरं तर हे सगळं काम माझं सगळं ऑनलाईन चालतं। मी काही प्रत्यक्ष कोणाला भेटत नाही, ऑनलाईन हे सगळं काम चालतं। आणि इथे ऑनलाईन चालल्यामुळे प्रत्यक्ष पोहोचण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचतो। मुंबई, पुण्यामध्ये मी पोहोचतो। खरं तर मी शहरामध्ये जास्त पोहोचतो। त्याचं कारण आहे की शहरातल्या लोकांना हे जास्त कळावं की ॲक्च्युअल माझा महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे तो कसा आहे, तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी मी प्रयत्न करतो। आणि आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांच्या कार्यक्रमामध्ये मला हे काम करण्याची संधी मिळाली। खरं तर मी खूप भाग्यवान यासाठी आहे की त्यांच्या प्रतिमेला, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसा असा रुखवत मी वारीचं दृश्य तुम्ही मांडलंय, त्यामध्ये बालवारकरी पण अगदी तर हे सगळं मी त्या ठिकाणी मांडू शकलो की ज्याच्यामुळे इथे आलेला प्रत्येक व्यक्ती हा कुणी बोलवलेला नाही आहे किंवा ज्याला असं खास वाहन गेलेलं नाही आहे, तो स्वतःच्या मर्जीने इथे आलेला आहे। कारण त्याला माहिती आहे हे माझं लग्न आहे, हे माझ्या कुटुंबातलं लग्न आहे। आणि म्हणून मला असं वाटलं की त्यांच्या हृदयाला टच होईल असं काहीतरी मी करावं, आणि म्हणून तो मी प्रयत्न केलेला आहे। हे सगळ्या जे मूर्त्या तुम्ही बनवलेल्या आहेत त्या तुम्ही स्वतः बनवलेल्या आहेत का, आणि किती साधारणतः खर्च जो तुम्हाला आला आहे म्हणजे स्वतः या मूर्त्या बनवल्या? खरं तर ही मूर्ती मी एक मूर्ती बनवायला मला 6 दिवस लागतात। 6 दिवसाच्या कालावधी मध्ये मी ती मूर्ती बनवतो। आणि अशा साधारणपणे 300-400 मूर्ती आता माझ्याकडे लगेचच रेडी आहेत। आणि कोणी मला सुचवलं की पूर्वीच्या लग्नामध्ये असं पण असायचं, तर मी लगेच ते ट्रेंड त्याच्यामध्ये आणतो आणि तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो। खर्चाचं म्हणाल तर खर्च अतिशय जुजबी असा खर्च आहे। टेलरकडून मी चिंध्या आणतो, त्या चिंध्या मी पोते आणतो, आणि सुई, दोरा, कापूस आणि तार, बस एवढंच साहित्य त्याच्यासाठी आहे। त्याच्यामुळे अगदी एक 50-75 हजार रुपये एवढंच त्याला खर्च असेल। पण मी फक्त या लग्नासाठी तो बनवलेला नाही, तो मी जसा मला वेळ मिळेल तसं मी बनवत राहतो आणि त्याचा संचय करत राहतो। साधारणतः याचा खर्च किती आहे? जो मंडळी आहेत, जे विवाह सोहळे आहेत, त्यांच्यासाठी किती खर्च, म्हणजे किती? हां, म्हणजे जर एखाद्या ठिकाणी मी हे काम करायला गेलो तर साधारणपणे त्याचे भरपूर पॅकेजेस असतात की तुम्ही माझ्याकडून पदार्थ घेणार का, ड्रायफ्रूट्स घेणार का, त्यानंतर वाळवण घेणार का, असं असेल तर साधारणपणे 40-41 हजार रुपयाच्या आसपास ते बसतं। आणि जर फक्त माझ्याकडनं बाहुल्या घेतल्या तर एक 20-22 हजार रुपयापर्यंत ते काम होऊ शकतं। मला असं वाटतं की पैसे या गोष्टीने मी पाहत नाही। माझा उद्देशच असा आहे की ही कला
आणि ही संस्कृती ही सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचणे हा माझा उद्देश आहे. एखाद्या वेळेस तर कधी कधी मी फ्री पण काम करून टाकतो, कारण तिथे माझा उद्देशच असा आहे की एखादा असा एरिया असतो की जे दूरदराजमध्ये आदिवासी एरिया आहे किंवा शहरातला एकदम टॉप एरिया आहे आणि मी तिथे जास्त प्रयत्न करतो की तिथे मी पोहोचतो आणि ही माझी कला तिथे पेश करण्याचा प्रयत्न करतो. कारण मला माहिती आहे की यातून जर समाज शिक्षण घडायचं असेल तर त्याला एक सुंदरसा पर्याय हा आहे तो. एकंदरीत कला आणि त्यासोबत जे पारंपरिक शिक्षण आहे ते सर्वांना पाहता यावं या उद्देशानं ही संकल्पना त्यांना सुचली आणि खरं म्हणजे आजच्या विवाह सोहळ्याचं हे खास आकर्षण आहे. मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत त्या या रुखवत पाहण्यासाठी या ठिकाणी हजेर लावत आहेत. कॅमेरा पर्सन विशाल सबी, मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.